पाहणार आहोत स्टेटची प्रोव्हिजन, की स्टेटमध्ये बिलचं ऍक्ट कसं होतं. आतापर्यंत हे तर तुम्हाला क्लिअर आहे, तर आपण थोडं प्रोसीड करून पुढे येऊ. आता स्टेटच्या प्रोव्हिजन्स थोड्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, स्टेटच्या प्रोव्हिजन कशा आहेत ते मी एक्सप्लेन करते. येस, सो आता स्टेटची जी प्रोव्हिजन आहे ती आर्टिकल 196 ची प्रोव्हिजन, म्हणजे जो तुमचा इथं आर्टिकल काय होता 107 होता. ठीक आहे, आर्टिकल 107 काय सांगतो की ऑर्डिनरी बिलच्या रिलेटेड प्रोव्हिजन, जसं मी म्हटलं ऑर्डिनरी बिल असा काही शब्द नाहीये, पण आपण आपल्या समजुतीसाठी ऑर्डिनरी बिल शब्द वापरतो. सेम ही प्रोव्हिजन आर्टिकल 196 ची आहे स्टेटसाठी. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली थ्रू बिल पास होतं. ठीक आहे, मग तुमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने बिल पास केलं, मग ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडे जाणार. ठीक आहे, ह्या बेसिक प्रोव्हिजन इथं दिलेल्या आहेत, ज्या आर्टिकल 107 मध्ये दिलेल्या आहेत. 107 आणि 196 मध्ये एक पॉइंट मी तुम्हाला अजून ऍड करून देते, जो ऍक्च्युली मेन क्रक्स आहे त्या आर्टिकलचा. ठीक आहे, लक्षात घ्या, ज्या वेळेस पण डिझॉल्व्ह होतं तुमचं काय हाऊस ऑफ पीपल, तर आता हाऊस ऑफ पीपल डिझॉल्व्ह झाली म्हणून कधी कोणतं बिल लॅप्स होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, इथं मी तुम्हाला सांगितलं की विथहोल्ड केलं होतं कोणी, काउन्सिल ऑफ स्टेट्सनी. आता काउन्सिल ऑफ स्टेट्सनी विथहोल्ड केलं किंवा ते बिल त्यांच्याकडं पेंडिंग असताना हाऊस ऑफ पीपल डिझॉल्व्ह झालं. काय झालं, डिझॉल्व्ह झालं. आता हे डिझॉल्व्ह झालं म्हणून ते बिल लॅप्स होईल का, म्हणजे रद्द होईल का, नाही होणार. हे फक्त एवढं लक्षात दे. हा JMFCचा सुद्धा क्वेश्चन आहे. येस, इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आपल्यासाठी मी इथं लिहून ठेवते फक्त आर्टिकल 196. आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे आर्टिकल 197. आर्टिकल 197 ऍक्च्युअल तुम्हाला प्रोसिजर सांगतं की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधनं काउन्सिलमध्ये ज्यावेळेस बिल येतं आणि पुढे त्याची प्रोसिजर कशी असते. ठीक आहे, आता 196 काय सांगतं, समजा तुमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने काय केलं, एक ऑर्डिनरी बिल पास केलं, तर ते जातं तुमच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडं. मग आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने काय केलं, काय काय करू शकतात, त्यांच्याकडे ऑप्शन काय काय, ते एक तर बिल रिजेक्ट करू शकतात, ते एक तर बिल काय करू शकतात 3 महिन्यांसाठी विथहोल्ड करू शकतात. बघा, वरती आपण 6 महिन्याचा पिरियड पाहिला, इथं आपण फक्त 3 महिन्याचा पिरियड पाहतोय, आणि युनियनच्या मनी बिलसाठी 14 दिवसांचा पिरियड आहे. ठीक आहे, आतापर्यंत 3 वेगवेगळे नंबर आलेत. येस, इथं 3 महिन्यासाठी विथहोल्ड केलं, इथं काय केलं 3 महिन्यांसाठी विथहोल्ड केलं, आणि काय केलं खाली रेकमेंडेशन सांगितले जे की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला पटले नाहीत. काय सांगितले, रेकमेंडेशन which not agreed by legislative assembly, म्हणजे ह्यांना ते ऍग्री नाहीये रेकमेंडेशन. ठीक आहे, आता विथहोल्ड, आता रिजेक्ट केला असेल किंवा विथहोल्ड केला असेल किंवा रेकमेंडेशन्स काही असतील त्याच्यावरती डिसएग्रीमेंट असेल, अशा केसेसमध्ये काय होतं, हे परत लेजिस्लेटिव्ह असेंब्लीकडे येतं. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय करते, सेकंड टाइम त्यांना परत एकदा पाठवते. ही युनियन मध्ये पाहिली का आपण प्रोव्हिजन, नाही पाहिली. अशी सेकंड टाइमची प्रोव्हिजन होती का, नाही. आपल्याकडे काय होतं, प्रेसिडेंट येत होते आणि त्यांचं काय होत होतं, जॉईंटली ते सिटिंग करून डिसाईड करत होते आणि प्रेझेंट अँड वोटिंगच्या मेजॉरिटीने ते काय करत होते, बिल पास करत होते. ठीक आहे, आता पण इथं काय होतंय, येस, इथं काय होतंय, सेकंड टाइम लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अजून एक चान्स देते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला, जर त्यांच्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल तर. नसेल तर बिल गव्हर्नरच्या ऍसेंटनी पास होतं, त्याची सिंपल प्रोसिजर, तिथं काही नसतं. ठीक आहे, मग असेल तर काय की बाबा सेकंड टाइम परत लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय करते, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला पाठवते. आता बघा इथं काय आलं, सेकंड टाइम आलं. सेकंड टाइम कोणाकडे आलं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडे आलं. ठीक आहे, आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडे सेकंड टाइम आल्यानंतर ते काय करू शकतात, परत ते एक तर रिजेक्ट करू शकतात, ते 1 मंथ साठी काय करू शकतात, विथहोल्ड करू शकतात, किंवा ते परत काय करू शकतात, रेकमेंडेशन्स देऊ शकतात. ठीक आहे, सेकंड टाइम आहे, सेकंड टाइम 1 मंथ पिरियड आहे. ठीक आहे, आतापर्यंत 4 वेगवेगळे नंबर आले. ठीक आहे, पहिला 6 महिने, मग 14 दिवस, त्यानंतर 3 महिने आणि परत 1 महिना. ठीक आहे, 3 महिना 1 महिना हे स्टेटच्या रिलेटेड आहे, 14 डेज, आणि 6 मंथ्स हे युनियनच्या रिलेटेड आहे.
ठीक आहे. मग आता ह्या 3 पॅरामीटर्स मध्ये काय होतं, तर ह्या 3 पॅरामीटर्स मध्ये बिल डीम्ड पास होतं. बिल काय होतं, डीम्ड पास होतं. बिल डीम्ड पास. आता बिल डीम्ड पास झाल्यानंतर काय होतं, गव्हर्नरच्या ऍसेंट साठी जातं. ऍसेंट ऑफ गव्हर्नर. गव्हर्नरच्या ऍसेंट खाली आर्टिकल 200 मध्ये येतं. ठीक आहे. आर्टिकल 200 मध्ये गव्हर्नर काय काय करू शकतात. गव्हर्नर आता अशी ऍसेंट प्रेसिडेंटची पण असते, मी ते तुम्हाला परत एकदा थोडं वरती येऊन सांगते. ठीक आहे. आता इथं गव्हर्नरच्या ऍसेंट मध्ये थोडासा बदल आहे, जो म्हणजे युनिक बदल आहे. युनियन मध्ये हा तुम्हाला कधीच पाहायला मिळेल. युनियन मध्ये काय होतं की तुमचं आर्टिकल 111 खाली प्रेसिडेंट काय करतात, ऍसेंट देऊ शकतात किंवा विथहोल्ड करू शकतात ते बिल. म्हणजे इथं बघा, इथं तुम्ही पास केलं, समजा बिल इथं पास केलं. ठीक आहे. इथं आर्टिकल 111 खाली काय करणार प्रेसिडेंट, ऍसेंट देणार. आर्टिकल नंबर इम्पॉर्टंट आहे. ऍसेंट देणार किंवा विथहोल्ड पण करण्याची त्यांना पॉवर आहे, किंवा रिकन्सिडर करा एखादी प्रोव्हिजन, एखादा क्लॉज, असं पण प्रेसिडेंट म्हणू शकतात इथं. ठीक आहे. मनी बिल मध्ये ना, मनी बिल मध्ये प्रेसिडेंटला आर्टिकल 111 खाली ऍसेंट द्यावीच लागते. ते विथहोल्ड नाही करू शकत किंवा ते म्हणू नाही शकत की हे मी ह्याला ऍसेंट नाही देणार वगैरे. प्रेसिडेंट हॅज टू गिव्ह ऍसेंट. ठीक आहे. ही प्रोव्हिजन इथे लक्षात ठेवा, मनी बिलच्या रिलेटेड वेगळी. इथं प्रेसिडेंट हॅज टू गिव्ह ऍसेंट. ठीक आहे. आता खाली गव्हर्नरच्या मध्ये टोटल वेगळी कॉन्सेप्ट आहे. गव्हर्नर काय करतात, एक तर पास करतील, पहिलं तर पास करतील ते. दुसरं ते काय करतील, रिकन्सिडर करा म्हणतील एखादी प्रोव्हिजन. त्यांना असं वाटलं रिकन्सिडर करायची गरज आहे तर म्हणतील ते रिकन्सिडर करा. त्यानंतर ते काय करू शकतात, विथहोल्ड करू शकतात. आता ज्यावेळेस ते विथहोल्ड करतात, त्यांचा विथहोल्ड करण्याचा जर ग्राउंड असा असेल, कसा की बनवलेल्या कायद्यामध्ये अशी काहीतरी प्रोव्हिजन आहे जी हायकोर्टाची पॉवर काय करते, ब्रीच करते, म्हणजे हायकोर्टाच्या पॉवरला कॉन्ट्ररी जाते. अशी जर एखादी प्रोव्हिजन त्या बिलमध्ये आहे असं गव्हर्नर यांना वाटत असतील तर ते काय करतात, ते बिल प्रेसिडेंटकडे पाठवतात. कोणाकडे पाठवतात ते बिल, प्रेसिडेंटकडे. कोणत्या आर्टिकल खाली, आर्टिकल 201 खाली. येस, आर्टिकल 201 खाली ते काय करतात, बिल काय करतात, कन्सिडरेशन साठी प्रेसिडेंटकडे पाठवतात. आता प्रेसिडेंट काय करू शकतात, प्रेसिडेंट एक तर ऍसेंट देतील, ठीक आहे, किंवा रिटर्न करतील, काहीतरी कन्सिडरेशन करा म्हणतील ह्या पॉइंट वरती. ठीक आहे. मग एक तर ते काय करणार, प्रेसिडेंट ऍसेंट देतील. ठीक आहे, की नाही मला असं काही वाटत नाही ह्यातली एखादी प्रोव्हिजन हायकोर्टाच्या पॉवरच्या अगेन्स्ट जाती, असं ते करून ऍसेंट देऊ शकतात. पण ऍसेंट जर नाही दिली तर ते काय करतात, विथहोल्ड करतात आणि रिकन्सिडर करायला लावतात, रिकन्सिडरेशन. ठीक आहे. आता रिकन्सिडरेशन करायला लावल्यानंतर हे बिल काय होतं, परत जातं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्यांच्याकडे. आता लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ह्यांना 6 महिन्याच्या आत काय करायचं असतं, पॉइंट रिकन्सिडर करायचे असतात आणि परत प्रेसिडेंटची ऍसेंट घ्यायची असते. लक्षात घ्या, ही प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे, वेगळी आहे. का, कारण हायकोर्टाचे पॉवर हमेशा मी अगोदरच सांगितलं ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ज्युडिशरी आणि आपल्याकडे डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर आहे. त्यामुळे कोणी कोणामध्ये इन्क्रोच नाही करू शकत. ठीक आहे. आणि ह्या डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशनच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याकडे ही इतकी सिक्युरिटी आणि हे मेकॅनिझम आहे की चुकून पण स्टेटच्या बिलमध्ये एखादी अशी प्रोव्हिजन नको ज्याच्याने काय होईल, हायकोर्टाच्या पॉवरवरती दगा येईल. ठीक आहे. मग आता इथं रिकन्सिडर साठी पाठवल्यानंतर ते परत तुमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडे येणार आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 6 मंथ मध्ये काय करणार, त्याला रिकन्सिडर करणार. त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट गरजेचे आहेत, ज्या रिकन्सिडरसाठी सांगितलेले आहेत त्या रिकन्सिडर करून परत कोणाकडे पाठवणार, परत पाठवणार प्रेसिडेंटकडे. आणि मग प्रेसिडेंट त्याच्यावरती डिस्कस करणार की ऍसेंट द्यायची की नाही द्यायची. हा पूर्ण काय स्टेटचा मेकॅनिझम आहे की बिलचं ऍक्ट कसं होतं, हे पूर्ण काय स्टेटचं मेकॅनिझम आहे. आता आपण थोडंसं
मनी बिल, आपण इथं मनी बिलची कॉन्सेप्ट पाहिली की स्टेटमध्ये मनी बिल कसं पास होतं. सेम प्रोव्हिजन आहे स्टेटसाठीची. त्यामध्ये आर्टिकल नंबर चेंज होणार. आता तुमचा आर्टिकल नंबर 198 स्टेट मधली प्रोव्हिजन, सेम प्रोव्हिजन आहे, फक्त इथं तुमचे लोकसभा येईल, इथं तुमची काउन्सिल ऑफ स्टेट्स येईल. ठीक आहे, 14 दिवसाचा पिरियड असतो, सेम प्रोसिजर असते. इथं तुमच्या गव्हर्नरला कन्सेंट द्यायलाच लागते. आर्टिकल 200 गव्हर्नरची ॲसेंट, तर इथं गव्हर्नरला ॲसेंट द्यायलाच लागते मनी बिलच्या रिलेटेड. ठीक आहे, आणि तुमची डेफिनेशन जी आहे मनी बिलची, तुम्हाला डिफरन्स दिसतोय का? ठीक आहे, पण ह्या दोन खाली सेमच डेफिनेशन आहे. ठीक आहे, तरी पण तुम्ही एकदा ती डेफिनेशन रीड करून घ्या. आपण 1110 खालची पाहिली, तुम्ही 119 खालची एकदा रीड करून घ्या. येस, इथपर्यंत हे क्लिअर आहे सगळं.